पाटलीनबाई आत्ता बरं वाटलं जरा देवदर्शन झालं मनाला समाधान. कशाला आलं ही बेन चिकट नाग्या. तुम्ही जावा आता घरी, मी बघतो 2 शब्द. जावा. पाटील ओ पाटील पाय पडून 10 रुपये झाले पाटील ओ पाटील पाटील. अरे बोलचिल बिलचिल बोल ना काय. अहो तुमच्याच फायद्याच आहे. बोल. काय डोक्यात नाही माझ्या काय, त्यामुळं आता आठवणा झालंय. 50 रुपये द्या. सकाळच्या परीक्षेला मागे लागली बस असाच व्हायला. अहो पाटील तुमच्याच फायद्याच आहे का, जाऊ निघून मी आपला. चल मागे 500 सुट्टे द्या. बेन दारू नीट उभा राहा रे, नीट उभा राहा नाग्या. बाबी 500 रुपये सुट्टे द्या. पडची लांगा आमच्या बेन पेदाड मागे लागले तरी घे. आणि तो काय जे महत्वाचं सांगणार आहे तुम्हाला तिथं येऊन देवळापाशी सांग. मी आहे तिथं, जा लवकर. काय पेदाड सांगणार आहे. आपली लबडकी तर उघड नाही आली. काय गुपित रहस्य हे कळायला पाहिजे. पेदाड काय बोलते. धाकधुकी लागून राहिले झाले. कसा गावाचं काय चाललंय. आज बराच चाललंय तुमच्या आशीर्वाद. आपल्या गावात लबाडी हे चालली म्हणतात. हो खरं आहे का हे. आहे की लबाडवाडी आहे. पाडवाडी बरं ते पेदाड दिसलं का येताना. आपला नाग्या ते ना खालच्या आळीचा नाग्या पेताड. पेदाड माझं 50 रुपये घेऊन त्याला अजून येणार. त्याच्या मायला कशाला पैसे दिलं. 50 रुपये मागून नेले. पेदाड आहे कशाला तिथे परत देणार आहे का. पेदाड आहे परंतु ते काय मला महत्वाचं सांगणार आहे. कुठलं पैसे देते परत. लाबडावाले वाले सगळी पाटील ओ पाटील पाटील. ए पेदाड अरे पाटील इकडे काय आहे. इकडं चपलीनं मारला पाहिजे तुला. नाही मी बघितलंच नाही तुम्हाला. काय सांगणार मला सांग की. सांगतो दमदारात चाल का नाही. जरा दमदारा पाटील बस का माडी सांग ना काय काय महत्वाचं सांगणार आहे. बघ सांग. पडचर की तिकडे ऐका बोल. मी
आहे का नाही लय मोठा म्हणजे फार मोठा माणूस होणार आहे. काय बोलत राहा. फार मोठा माणूस होणार आहे. आज तुम्हाला थोडं काय गरज लागली, पैसा पाण्याची गरज लागू नाहीतर काय पण लागू, या नाग्याकडे पैसे मागायचे काय. आणि तुम्हाला कोण नडला इथं हा 100 जण येऊ दे त्याच्या इथं. किती 100. 100 जण येऊ दे. थांबलो तर बोला मी. अरे वा. अरे त्या 100 जणांनी मला मारलं तर मी तुझा पैदा काय 100 जण येऊ दे. थांबलो तर बोला मी. मला सांग 100 जण आले मला मारल्यानंतर तू काय करणार? पाटील कसं आहे माहिती आहे का, मला मार नाही सण होणार. त्यामुळे तुमचं तुम्ही आपलं बघून घ्या, ते आपलं तुमचं तुम्ही बघून घ्या. आणि तुमच्या संगत बोलायला मला काही वेळ नाही. ते आपलं तुमचं तुम्ही बघा. मी मोठा माणूस होणार आणि तुमच्यासारख्यांवर बोलायला वेळ नाही. जातो आपलं मी काय. जागीरदार इथं पडले. 100 जण आली तर मी कशाला इथं थांबतोय? लबाड 1 नंबर लबाड. नागू नाग्या ए कोण अंगोळ्या ए अंगोळ्या भावा काय काय भावा ऐक ऐक मला म्हणतो तूच माझा भाव आहे. बस भावा अंगोळ्या तुझा आपला भाव आहे बरं का. भूक लागलेलं दुखायला माझं सुचाना झाले. पाटाला लावलाय सकाळी चुना पण नाही खिशात काही माझ्या पैसे. तुझं भाव आहे आपलं, तूच मला काहीतरी मदत करते आहे का? नाही की मी झाले तुझ्यापाशी घ्यायला.
बसला लागा भावा आंघोळ्या आईला काल त्या देवाच्या नादात गेलो बाईला लय रे शिव्या घातल्या तर लय झाडून मारलंय लागा काय हाय की हे मला आपलं जरा थोडीच आहे असू दे भाऊ आहे तू माझा लागा एवढीच आहे मला असू दे, अरे तू अख्ख्या गावात फक्त एकटाच भाऊ आहे माझा एवढीच आहे जिगरे मला. तू माझा लागा नाही का नको हे असू दे तू पुढे घे मला थोडी तू येणार आहे का थोडी मला एवढी घे बस हा भावच आहे तू माझा अख्ख्या लाबाडावाडीत तूच फक्त एकटा भाऊ आहे माझा बघ आता सगळे लाबाडा इथे लाबाडा तू माझा बघ समाधान झालं हात थरथर करत होते नुसते जरा थोडा आपलं भाऊ आहे माझा एकच भाऊ त्या लाबाडवाडीत बरं का काय लाबाडवाडीत तुझं भाऊ आहे अरे 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 भाऊ म्हणतो माझीच मारली का भाऊ एवढं काय परत बोला. तरी काहीतरी केल्याशिवाय चालायचं फुटलेत का काय एवढा मोठा सरपंच दिसेल ना तुला आता काय निवडून झालं तुला मामा दाखव दिलो की धडकन म्हणजे थेट म्हणतात आम्हाला अरे गोंद्या अरे तुझ्या अवस्था खरजुल्या कुत्र्यासारखी होती एवढा कसा चिकना झालाय हा लगा 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 मामा काय कुत्र बित्र समजतात काय हे बी खर्चलं सरपंचाला तर काय होतं का नाही ज्याला ज्याला तुम्ही नावं ठेवता. पाटील अहो इलेक्शन मध्ये हरवलं म्हणजे काय पण कुरघोड्या करणार का सरपंच पाटील सरपंच पाटील पाटील सरपंच पाटील सरपंच चालला तुमचं काय दोघांचं म्हणजे हा विषय नंतर आहे मित्र मित्र समजताय का काय सांगतोय का विचारतोय मुलखाचं ठीक काय हे आपल्याबद्दल काय बोलतोय का काही बेदाडावर विश्वास ठेवू नका सरपंच गोविंद शेठ हो गोविंद शेठ म्हणजे शेठ पाटील काय शेठ सेठ असू द्या हे कामात जायचं आम्हाला लबाड सरपंच गावाला लुटून वाखारी पाहिजे ओ पाटील सरपंच पाटील सरपंच पाटील. सरपंच गोविंद शेठ हो गोविंद शेठ पाटील शेठ काय तुमचं चालायचंय ते चालू द्या मी आपलं जातो माझ्या कामानं गोविंद शेठ माझा हलकट गोविंद शेठ श्रीमंत तरी होईल ना अरे होणार 100% मी सांगेल तसंच तो ऐकायचं खरं का हा आपला लय मोठा बिझनेस आहे
अरे आपली कंपनी इंडोनिया कंपनी हा. आहे मला जाऊन दे मला गडबड होती मी जातो काय बसल्या तिथे ओळखलं बिळखलं नाही ना